पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं भवानी मंडप परिसरातील पागा बिल्डिंगमध्ये देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृहाची सोय केली आहे. पण इथं सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होतीये. इथल्या स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. जेवढी आहेत ती सुद्धा बराच काळ बंद असतात. पाण्याची पुरेशी सोय नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीच्या शिष्टमंडळानं देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं. सुरक्षा रक्षक नेमून ही स्वच्छतागृह 24 तास सुरू ठेवावीत. इथं पाण्याची सोय करावी. मेन राजाराम हायस्कूलच्या मैदानातील विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही अशा पद्धतीनं स्वच्छतागृह आणि स्नानगृह उभारावीत. देवस्थान समितीला ते शक्य नसेल तर लोकवर्गणीतून उभारू. मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. VIP दर्शनाची व्यवस्था अधिकृत आहे का हे जाहीर करावं अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात. या मागण्यांनुसार स्वच्छतागृहांची व्यवस्था 24 तास सुरू ठेवली नाही तर त्याची कुलूपं तोडू असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय. निवेदन सादर करताना कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, प्रकाश आमते, विजय जाधव, सरबाबा वाघापूरकर, राजाभाऊ मालेकर, लहुजी शिंदे, प्रसाद बुळबुले, रवींद्र कांबळे, प्राध्यापक शिवाजी पाटील, महादेव जाधव, सुरेश कदम, अंजुम देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी, अमृता शिंदे, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, अश्विनी सुतार, रेश्मा पोवार, शाहीर दिलीप सावंत आदी उपस्थित होते.